फिरोजपूर ते मुंबई पंजाब मेल या गाडीने प्रवास करणाऱ्या एका व्यापाराची मोठी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा 91,34,295 रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरीस गेली। या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत व्यापक शोध मोहीम सुरू करून दोघा संशयितांना अटक केली आहे व त्यांच्याकडील चोरीतील 80,94,295 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या गुन्ह्यातील दोघा आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। अजून एक फरार आरोपी राजू परिहार याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। महाराष्ट्रातील रेल्वे परिसरातील घडलेली ही सर्वात मोठी आणि उघडकीस झालेला गुन्हा समजला जातो। मुख्य म्हणजे या गुन्ह्यात फिर्यादी याचा सुद्धा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे।